नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। नीट यूजी 2026च्या वैद्यकीय आणि आयुष पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसंदर्भात स्टेट सीईटी सेलने एक अतिशय महत्त्वाची सूचना क्रमांक 5 जारी केली आहे। ही सूचना काय आहे, कोणत्या महाविद्यालयांबाबत आहे आणि एनएमसीच्या बदलत्या नियमांमुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात काय मोठे बदल होत आहेत हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, सध्या एनएमसीच्या खाजगी महाविद्यालयांच्या जागा वाढवण्याबाबत बदललेल्या धोरणाचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे। या नव्या धोरणामुळे अनेक प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आता खाजगी किंवा डीम संस्था म्हणून स्वतःकडे हस्तांतरित करून घेत आहेत। याचा सर्वात मोठा फटका नजीकच्या काळात विद्यार्थी आणि पालकांना सहन करावा लागणार आहे। अनेक मध्यमवर्गीय पालकांचे स्वप्न असते की आपल्या पाल्याचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कमी फी मध्ये किंवा शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन एमबीबीएस किंवा बीएमएस चे शिक्षण पूर्ण व्हावे, परंतु कॉलेजेसच्या या हस्तांतरणामुळे पालकांचे हे स्वप्न भंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भविष्य काळात अशी अनेक महाविद्यालये स्वायत्त प्रायव्हेट डीम म्हणून घोषित केली जातील, त्यामुळे तेथील फी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे। या बदलत्या धोरणाचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे सीईटी सेलने जारी केलेल्या सूचना क्रमांक 5 होईल। महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या पत्रातील निर्णयानुसार दिनांक 1/7/2026 सांगली जिल्ह्यातील 2 प्रमुख महाविद्यालयांच्या व्यवस्थापन हस्तांतरणास मॅनेजमेंट ट्रान्सफर अधिकृत मान्यता देण्यात आली आहे। प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। लोकनेते राजाराम बापू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, उरण इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून या दोन्ही महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठ व नियामक संस्थांनी वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क तसेच इतर अटी व शर्ती लागू राहतील। सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ही गोष्ट विशेष नोंदवून ठेवावी की या दोन्ही महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाची कोणतीही शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप, शुल्क सवलत, फ्री शीट, फ्री कन्सेशन किंवा शुल्क प्रतिपूर्ती योजनांचा लाभ मिळणार नाही। म्हणजेच तुम्ही ईडब्ल्यूएस, ओबीसी, व्हीजेएनटी, एससी किंवा एसटी अशा कोणत्याही राखीव प्रवर्गातील असाल तरीही तुम्हाला या महाविद्यालयात संपूर्ण फी भरावी लागणार आहे। त्यामुळे पसंतीक्रम भरताना आणि प्रवेश निश्चित करताना या बाबीची पूर्ण कल्पना असणे अत्यंत गरजेचे आहे। पालकांनो, मेडिकल प्रवेश प्रक्रियेतील असे अचानक होणारे बदल आणि क्लिष्ट नियम यामुळे ऐनवेळी चुकीचा निर्णय घेतला गेल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते। म्हणूनच पालकांनी आतापासूनच सावध राहिले पाहिजे आणि योग्य वेळी आपला प्रवेश निश्चित केला पाहिजे। तुम्हाला तुमच्या मार्कनुसार योग्य कॉलेज निवडण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर अचूक मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग सदैव तुमच्या सोबत आहे। योग्य आणि तज्ञ मार्गदर्शनासाठी आजच आमच्या 9325261562 या व्हॉट्सअप क्रमांकाशी संपर्क साधा। वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबाबत अशाच महत्त्वाच्या व अधिकृत अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ गरजू विद्यार्थी व पालकांपर्यंत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।